this channel is Amit Goyekar Academy. Now we are going to learn about the remaining part of special cases. Okay, special cases कोणाचे करायचे आपल्याला एनर्जीचा आपण डेरिवेशन हे केलंय एक्सप्रेशन मध्ये काढलेलं आहे आपण. ठीक आहे, काय येतं डेरिवेशन ऑफ एनर्जी E इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर येतं. ठीक आहे, हे जर तुम्हाला डेरिवेशन बघायचं असेल प्लीज पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हे स्पेशल केसेस बघा. ठीक आहे, स्पेशल केसेस आहेत ते त्याच्यावरच डिपेंड आहे. समजते का? जर तुम्ही डायरेक्ट जर करणार तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट इथून स्टार्ट करणार तर समजणार नाही बिलकुल. वर आय आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा, पहिले ते व्हिडिओ बघा. ठीक आहे, फिजिक्सचे 6 एपिसोड झालेले आहेत, पहिले ते बघा, त्याच्यानंतर हा बघा. ठीक आहे, आणि जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा, तुमचे सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. ठीक आहे, बघा आता इथं काय करायचं. कायनेटिक एनर्जी आपण डेरिवेशन बघा एनर्जीमध्ये काढलेले आपण. कायनेटिक एनर्जी काय येतं हाफ इंटू एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे डेरिवेशन लागणार आहे आपल्याला स्पेशल केसेसमध्ये. ठीक आहे, नाव ई पी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, दॅट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, नाव ई इक्वल टू हे कोणाचा फॉर्म्युला आहे, हा एनर्जीचा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बघा सगळीकडे सेम आहे, ही व्हॅल्यू सगळीकडे सेम आहे. ओके, आणि इथे काय येतं कायनेटिक एनर्जीला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि इथं पोटेन्शियल एनर्जी एक्स स्क्वेअर, एनर्जीला काय येणार एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके, आणि हा जर टोटल एनर्जी इन द टर्म्स ऑफ पिरियड जर विचारलं किंवा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी जर विचारलं, पण एनर्जी इन टर्म्स ऑफ हे एनर्जी कशामध्ये होतं सिंपल काढलं होतं आपण. आता एनर्जी इन टर्म्स ऑफ कशामध्ये काढलं होतं एकदम लास्टला इन फ्रिक्वेन्सी काढलं होतं. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय फॉर्म्युला येतो तिथं 2 पाय स्क्वेअर, इथं काय येणार मग एन स्क्वेअर ए स्क्वेअर अँड एन. म्हणजेच काय असणार आहे टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. ओके, square of the amplitude directly proportional असणार and directly proportional to the mass of the particle and force constant. and also जर मी frequency काढून टाकलं तर यांच्या जागी काय येणार 1/t येणार. ठीक आहे, that is t चा स्क्वेअर and inversely proportional to the square of the period. ठीक आहे, एवढे टर्म्स फॅक्टर अफेक्टिंग करतात त्याच्या. ओके, आता बघा नेक्स्ट, आता ह्याची स्पेशल केस काय काय येणार. इथे लिहितो मी स्पेशल केसेस. स्पेशल केसेस काय काय असण्याचे. फर्स्ट मीन पोझिशनला ॲट मीन पोझिशन पोझिशनला बॉब कुठं असणार सध्या मीन पोझिशनला x ची व्हॅल्यू 0 घ्यायचं. ठीक आहे, इन कन्सिडर ऑफ बॉब असणार. जर पार्टिकल ह्या वेव्हच्या फॉर्म मध्ये असेल तर इथं x इक्वल टू 0 घ्यायचं आणि एम्प्लिट्यूड इथं मायनस आहे इथं प्लस आहे. ठीक आहे, इथं मायनस आहे त्याचा डिस्टन्स. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस आहे मायनस आहे येणार आणि ॲट मीन पोझिशनला x इक्वल टू 0 येणार. ठीक आहे, बघा आता काय काय करायचं इथं. ॲट मीन पोझिशनला x ची व्हॅल्यू 0 घ्यायची. x ची व्हॅल्यू काय घेणार 0. ठीक आहे, मग पहिलं कायनेटिक एनर्जी काय येणार मग ॲट मीन पोझिशनला काढतोय. कायनेटिक एनर्जी सांगा काय येणार, दॅट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू 0 आहे, 0चा स्क्वेअर 0च येणार. ठीक आहे, ना हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बघा कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन इज मॅक्झिमम. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू येते. ठीक आहे, 0 येते का इथं 0 नाही येते. जर 0 आला असता तर मिनिमम झाला असता. म्हणजेच काय म्हणणं येतं कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम. समजतंय का, ॲट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे. जर इथं 0 आला असता तर मिनिमम लिहिला असता आपण. आता पोटेन्शियल एनर्जी बघा काय येते. पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार तुम्ही EP इक्वल टू थोडं पुढे लिहितो इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर
एक्सच्या जागी काय पुट करायचं, 0. ओके, एक्सच्या जागी 0 पुट करा, दॅट इज EP इक्वल टू 0 जाणार. इथं 0 असेल तर इथं पण 0 आहे, दॅट इज इथं 0 आलं म्हणजेच काय झालं, मिनिमम. म्हणजे वेलॉसिटी इथं मॅक्स असणार आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्स असणार आहे. आणि इथं पोटेन्शियल एनर्जी ग्राउंड लेवलला जे आहे तिथं 0 असणार आहे. ठीक आहे. आणि सर्टन हाईटला पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे, कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. ठीक आहे. ॲट मेन पोझिशनला MCQ विचारू शकता, पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम अँड पोटेन्शियल मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी केव्हा असणार आहे, ॲट मेन पोझिशनला. ठीक आहे. नाव ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशनला काय असणार आहे, म्हणजे बघा बॉब कन्सिडर करू, इथं येऊन इथं मेन पोझिशन आहे, ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी त्याची 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी हाय असणार आहे. आपण इन कन्सिडर ऑफ बॉब करतोय. ठीक आहे, असं काढलंय. आता नेक्स्ट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल टू काय घेणार, प्लस मायनस ए घ्या. ना वेलॉसिटी काय असणार आहे, वेलॉसिटी मिनिमम असणार आहे. ठीक आहे. आणि इथे वेलॉसिटी काय असणार आहे, वेलॉसिटी इज मॅक्झिमम. हा, आता ही व्हॅल्यू पुट करा कायनेटिक एनर्जी मध्ये, दॅट इज कायनेटिक एनर्जी हाफ काय तर फॉर्म्युला m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्सच्या जागी ए ची व्हॅल्यू पुट करा, एक्सच्या जागी ए ची व्हॅल्यू पुट करा, दॅट इज ए स्क्वेअर. ओके, ई के ॲज इट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दॅट इज 0, म्हणजे इथे येणार 0. ठीक आहे. नाव 0 इंटू दिस टर्म 0च येणार, म्हणजे इथे येणार कायनेटिक एनर्जी इज 0 ॲट मीन एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. इथे काय असणार आहे, मिनिमम इक्वल टू 0. आता नेक्स्ट ॲट हे कुठं असणार, आता हे कायनेटिक एनर्जी काढलं. आता पोटेन्शियल एनर्जी सांगा काय असणार, EP इक्वल टू हाफ फॉर्म्युला काय, m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय, दॅट इज a, म्हणजे a स्क्वेअर येणार, इथे येणार a स्क्वेअर. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला व्हॅल्यू असणार 0, आणि सर्टन हाईटला जी काय व्हॅल्यू आहे दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी ॲट मेन पोझिशन इज मॅक्झिमम आणि कायनेटिक एनर्जी इज एक्स्ट्रीम पोझिशन इज 0. ठीक आहे. समजते का, तिथे वेलॉसिटी 0 आहे, वेलॉसिटी 0 आहे त्यावेळेस काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी पण 0च असणार आहे. एकदम इझी आहे. अजून हे फर्स्ट झालं आपलं, आणि हे सेकंड. स्पेशल केसमध्ये ॲट मेन पोझिशन फर्स्ट हे आहे, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट काय एक्स्ट्रीम पोझिशन, अजून थर्ड राहिले आपल्याला, तेवढं आपण करू तेवढं, त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट घेऊ. ठीक आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. बघा थर्ड केसमध्ये काय असणार आहे, इफ कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, दॅट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी काय तिथं फॉर्म्युला, दॅट इज हाफ इंटू m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हाफ ऑफ गेट कॅन्सल, m कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल. आता राहिलं काय फक्त, दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर आहे तिकडे शिफ्ट करा, दॅट इज काय येणार, ए स्क्वेअर इक्वल टू प्लस एक्स स्क्वेअर येणार ना, दॅट इज 2x स्क्वेअर, म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. नाव ए स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 2 डिवाइडला काय, म्हणजेच काय होणार, ए स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू एक्स स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजे इथे येणार एक्स इक्वल टू प्लस मायनस ए. 2 कोणाचा स्क्वेअर रूट आहे का, नाही, मग रूट मध्ये टाकत आलं व्हॅल्यू, इथे येणार रूट मध्ये 2. आता ह्या कंडिशनला कायनेटिक एनर्जी काय असणार, एनर्जी बरोबर रिलेशन. ठीक आहे.
आणि पोटेन्शियल एनर्जी बरोबर रिलेशन काय असणार. ठीक आहे, टोटल एनर्जी बरोबर काय रिलेशन असणार बघा. आता ही व्हॅल्यू मी ह्याच्यात पुट करतोय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजेच काय असणार आहे करा बघू. इथं हाफ डायरेक्ट करतोय मी कायनेटिक एनर्जी. शॉर्टकटमध्ये दाखवते कारण टेक्स्टबुक मध्ये एवढं दिलेलं आहे आणि खाली एक रिलेशन दिलेलं आहे. रिलेशन प्रूफ दाखवतोय मी तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू a/√2 पुट करा. दॅट इज a²/2 होणार. स्क्वेअर आहे ना तिथं, म्हणजे ह्याचा स्क्वेअर करा. a²/2 होणार. म्हणजेच काय होणार इथं हाफ m ओमेगा स्क्वेअर a² मायनस a²/2 असं होणार. त्याचा स्क्वेअर केला तर एक्सचा स्क्वेअर. बरोबर. पुढं काय होणार हाफ m ओमेगा स्क्वेअर 2a². 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा. 2a² मधून मायनस 1a² घ्याला. दॅट इज a² राहिला डिवाइड/2. a² राहिला डिवाइड/2. ओके, 2 × 2 4 म्हणजे इथे येणार 4. ओके, इथे येणार 4. इथे फक्त a² राहणार. समजलं का. कायनेटिक एनर्जी समजलं काय. काय करायचं फक्त व्हॅल्यू पुट करायचं ना. आता ही व्हॅल्यू ह्याच्यात पुट करा. EP म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. असं पण लिहू शकता पोटेन्शियल एनर्जी. ना PE इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय a²/2 येणार. a²/2 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा. दॅट इज 4 येणार. ओके, कायनेटिक एनर्जी किती आले ही व्हॅल्यू आली. पोटेन्शियल एनर्जी पण सेमच आली. आता राहिला प्रश्न एनर्जीचा. एनर्जीचा फॉर्म्युला काय टोटल एनर्जीचा. दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर a². ठीक आहे. आता बघा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे ह्याच्या हाफ आहे. कसं हाफ आहे तुम्हाला सांगतो. आता बघा व्यवस्थित नीट लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, दोन्ही कसे आहेत इक्वल आहेत. मग टोटल एनर्जी बरोबर रिलेशन काय असणार. दॅट इज मग इथं काय असणार 1/2 m ओमेगा स्क्वेअर a². ठीक आहे, हे दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू ही येते. बघा इथं लिहिले हे दोघांची व्हॅल्यू इथं लिहिली. पण आता इथं 4 आहे, इथं 4 आहे. त्या दोघांची व्हॅल्यू इथं लिहिलेली. पण हे 1/4 ला मी असू शकतो का. ह्या 1/4 ला मी 1/2. ओके, आणि इथं बाहेर 1/2 असं लिहू शकतो. हो लिहू शकतो. म्हणजे काय नाही तर दॅट इज 1/2 ही व्हॅल्यू जी आहे ती टोटल एनर्जीची आहे. दॅट इज इथं लिहिणार मी फक्त एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे हे रिलेशन आहे ज्या वेळेस कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असेल तर टोटल एनर्जीचं रिलेशन काय असणार इज ऑलवेज हाफ. समजते का. ऑलवेज हाफ असणार आहे. म्हणजेच तुम्ही हे डेरिव्हेशन प्रूफ केलं आहे. ठीक आहे, बघा काय केले तर फक्त एक्सची व्हॅल्यू पुट केली कायनेटिक एनर्जीमध्ये. एक्सची व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीमध्ये पुट केली. त्याच्यानंतर ना टोटल एनर्जीमध्ये जी काय व्हॅल्यू आहे तशीच ठेवली. टोटल एनर्जी जी काय आहे तसंच ठेवले का कारण त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू नाहीच आहे. बरोबर काय एक्सची व्हॅल्यू नाहीच आहे म्हणून काय पुट करू नाही शकत त्याच्यात. मग बाकीचं हे दोन्ही सेम आहेत म्हणून दोन्ही लिहिलं. आणि ह्याची दोघांची व्हॅल्यू जी आहे 1/4 आहे त्याला इथं स्प्लिट केलं मी. ओके, आणि ही व्हॅल्यू म्हणजेच एनर्जी आणि 1/2 येणार. ठीक आहे, हे रिलेशन आहे. चौथं पण आहे. चौथं तुम्ही करा. मी डायरेक्ट सिम्पल पेंडुलम घेतो. ठीक आहे, एवढं काही विचारणार नाही. पण जर MCQ जर विचारलं तर काढावं. हे म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे ते टॉपिक तुम्हाला आहे म्हणून घेतलंय, अदरवाईज नसतं घेतलं. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट. आता काय करायचं बघा. हे 11 ची कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपलं 10 पर्यंत कन्सेप्ट झाले होते. 10 कोणचा होता एनर्जी ऑफ पार्टिकल आणि त्याचे स्पेशल केसेस होते. आता 11 जो आहे जो पॉइंट आहे तो सिंपल पेंडुलमचा आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारतील डिराइव द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, सिंपल पेंडुलमचं तुम्हाला एक्सप्रेशन फाइंड आउट करावं लागतील. आता तुम्ही बोलणार एवढी थेरी आहे म्हणजे त्याच्यातलं काय काय लिहायचं. ह्याच्यातलं तुम्हाला सगळं लिहायचं आहे. पण लिहिताना कसं म्हणजे तुम्हाला वाटत असेल अरे एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. असं काय नाही, खूप इझी आहे. जर तुम्ही जर स्टार्ट केलं तर खूप इझी जाईल तुम्हाला. बघा काय काय याच्यामध्ये
सिंपल पेंडुलम म्हणजे काय सांगितलंय, अँड आयडियल पेंडुलम इज अ, आयडियल म्हणजे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, ठीक आहे, त्याच्यावर सगळे फोर्सेस जे आहेत ते निग्लेक्ट करायचे तुम्हाला सध्या तरी, ठीक आहे. आयडियल पेंडुलम इज अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय अ मासलेस, ओके, मासलेस आहे, हे मासेस आहेत, ओके, इन एक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड बॉडी. म्हणजे आयडियल तुम्हाला कसं कन्सिडर करायचं आहे, एक रिजिड बॉडी आहे आणि त्याला स्ट्रिंग अटॅच केलं, स्ट्रिंग म्हणजे जे काही दोरी आहे रशी, ठीक आहे, ते मूव ऑन होण्यासाठी आणि त्याला बॉब अटॅच केलं, बॉब म्हणजेच त्याला मास म्हणतात, ठीक आहे. ह्याला जे आहे त्याला बॉब म्हणतात, नाहीतर तुम्ही ह्याला काहीतरी वेगळं समजून बसणार. बॉब म्हणजे ते गोल गोल असतं बघा तिथं, म्हणजे हेवी असतं, हे जे काय आहे बॉब ते हेवी आहे आणि जर इथून सोडलं तर आपलं ते काय होणार आहे, रोटेट होणार आहे आणि सर्टन टाइमला येऊन मेन पोझिशनला थांबणार आहे, ठीक आहे ना. हे एक फर्स्ट. त्याच्यानंतर ना द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, ठीक आहे, कुठे सस्पेन्स केलं याला, ह्या बॉडीला कुठे सस्पेन्स केलाय, इथं रिजिड बॉडीला, ठीक आहे, रिजिड इथं रिजिड सपोर्ट, ठीक आहे, इथं सस्पेन्स केलाय. काय बोलतंय, द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, हे जे काय डिस्टन्स आहे अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे हेच खाली डाऊनवर्ड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ द पेंडुलम. पेंडुलमची लेंथची डेफिनेशन काय आहे, द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, पॉइंट ऑफ सस्पेन्शन टू इट्स कुठं असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी एकदम एक्झॅक्टली डाऊनवर्ड असणार आहे, ठीक आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब अप टू कुठपर्यंत, बॉबची जेवढी लेंथ आहे तिथपर्यंत, ठीक आहे, इट्स कॉल्ड द लेंथ ऑफ द पेंडुलम. म्हणजे इथं लिहिलं आपण लेंथ, ठीक आहे, आणि ह्याची पण लेंथ सेमच असणार आहे, काही चेंज होणार नाही, समजते का ना. आता हे झालं फक्त ह्याचं एक्सप्लेनेशन. आता ह्याच्या फोर्सेस कोणचे ऍक्ट होणार आहे, मी तुम्हाला काय बोललो, फोर्सेस ऍक्ट नाही का कन्सिडर करू नका कधी, ज्यावेळेस आयडियल पेंडुलम असेल त्यावेळेस फोर्सेस ऍक्ट होतात, पण विदाऊट जे काही फोर्स आहे ते ऍक्ट केलेलं आहे. ज्यावेळेस आपण आयडियल केलं असेल तेव्हा, म्हणजे जे एक्सटर्नल जे फोर्सेस आहेत त्याच्यावर ते आपल्याला कन्सिडर करायचे नाही ह्याच्या आयडियल करत असताना. आणि आता ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम म्हणजे इथे एक पोझिशन आहे, इथे एक पोझिशन आहे, सी इज एक्स्ट्रीम पोझिशन अँड बी ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन, ओके. हां, टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दी बॉब. कोणते दोन फोर्स ॲक्ट होतात ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला बघूया. फर्स्ट म्हणजे टेन्शन, ठीक आहे, फोर्स टी ड्यू टू दी टेन्शन, म्हणजे जे काय फोर्स आहे, म्हणजे जे काय मूव ऑन होणार आहे त्याला हा बॉब टेन्शन म्हणजे काय करणार आहे, फोर्स ऍक्ट करणार आहे. कोण, जे काय आपण मास लावलेले आपण तो फोर्स ऍक्ट करणार आहे कुठं, त्या स्ट्रिंगला, ह्या स्ट्रिंगला हा मास इथं काय करणार आहे, त्याला फोर्स ऍक्ट करणार आहे ह्या स्ट्रिंगला. म्हणजेच काय असणार आहे, फोर्स टी ड्यू टू दी टेन्शन इन दी स्ट्रिंग डिरेक्शन अलॉंग दी स्ट्रिंग, ठीक आहे. डिरेक्शन अलॉंग दी स्ट्रिंग म्हणजेच काय, हे जे काय मास लावले आपण फोर्स ऍक्ट होते ह्या स्ट्रिंगला, ठीक आहे. आता हे फोर्स कसे ऍक्ट होतात बघा. पहिलं काय, टी म्हणजे टेन्शनचा फोर्स असणार आहे, फोर्स ड्यू टू टेन्शन, ओके. टेन्शन म्हणजे ही स्ट्रिंग, ठीक आहे, नाही तर तुम्ही वेगळं समजणार. तसं काय, वेट एम जी इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. हां, ज्यावेळेस ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला येणार त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्ट होणार, दॅट इज एम जी, ठीक आहे. एम जी फोर्स पण ऍक्ट होणार, वेट एम जी इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन, म्हणजे ते मासचा वेट, समजते का, ते मासचा वेट इन टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा फोर्स पण ऍक्ट होणार आहे, दॅट इज म्हणून इथे लिहिलंय एम जी. हां, आता मग ह्याचा काय संबंध आहे, ठीक आहे, त्याचा काय संबंध बघा. वेट एम जी रिझॉल्व इन टू दी टू कंपोनंट. आता जे काय एम जी जे आहे ते दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व होतात. ते कोणचे बघूया आपण. द कंपोनंट एम जी कॉस थिटा अलॉंग दी स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या डिरेक्शन मध्येच आहे, ओके, इज बॅलन्स बाय दी टेन्शन टी. मग आता टेन्शनला कोण बॅलन्स करतो,
ह्या स्ट्रिंगला कोण बॅलन्स करत असेल, दॅट इज mg cos थिटा हे बॅलन्स करतो. ठीक आहे, टेन्शनला नेहमी कोणचा कंपोनंट बॅलन्स करतो, mg cos थिटा. ठीक आहे, हे झालं फर्स्ट कंडिशन. इझी आहे. इथं काय फर्स्ट पॉइंट, ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला कोणता फोर्स ॲक्ट होतो, फोर्स ड्यू टू टेन्शन. ओके, फर्स्ट झालं. त्याच्यानंतर वेट mg इन डाउनवर्ड डिरेक्शन. ओके, सेकंड झाला पॉइंट. इथं mg resolving the two component, that is mg cos theta and mg cos theta is balanced to the string. ओके, mg cos theta हा कोणाला बॅलन्स करतोय, स्ट्रिंगला. बस एवढं लिहायचंय. आणि लास्ट पण इझी आहे. एवढं जसं टेक्स्टबुक मध्ये दिलं तसं लिहिलंय, पण कोणते पॉइंट लिहायचे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिले तुम्हाला नोट्स. समजते का? आता अजून एक फोर्स ऍक्ट होतोय, द कंपोनंट mg sin theta. द कंपोनंट mg sin theta म्हणजे ह्या डिरेक्शनला टुवर्ड्स द मेन पोझिशनला. ठीक आहे, mg sin theta परपेंडिक्युलर म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. समजते का? परपेंडिक्युलर आहे टू दी स्ट्रिंग, ह्या स्ट्रिंगला परपेंडिक्युलर आहे. इज द रेस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन दी मास एम. आता रेस्टोरिंग फोर्स त्याचा अर्थ काय? रेस्टोरिंग फोर्स नेहमी ज्या दिशेने जातोय परत ते अपोज करणार, म्हणजे परत रिटर्न येणार. कोणत्या पोझिशनला, मेन पोझिशनला. दॅट इज मायनस मध्ये असणार हा फोर्स. हा जो mg sin थिटा आहे तो निगेटिव्ह असणार. निगेटिव्ह का? कारण बॉब इकडे गेलाय, पण येताना परत कुठे येतोय, फोर्सेस ऍक्ट होतात. कोणचा फोर्स, दॅट इज mg sin थिटा फोर्स ऍक्ट होतोय, म्हणून तो खाली येतोय. समजतंय का? म्हणून तो खाली येतोय, तिथं मेन पोझिशनला येतोय. परत तिकडे गेल्यावर -mg sin थिटा. समजतंय? ऑपोजिट डिरेक्शननी. म्हणजे ज्यावेळेस ऑपोजिट डिरेक्शनचं प्रोनाउन्सिएशन होणार त्यावेळेस निगेटिव्ह साईन येणार. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग इज रेस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन दी मास एम टेंडिंग टू दी रिटर्न इट टू बी इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजेच काय, मेन पोझिशनला. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस मेन पोझिशनला यायचं नाही का प्रयत्न करतो त्यावेळेस निगेटिव्ह साईन येणार. दॅट इज -mg sin थिटा. ओके, mg cos थिटा कोणाला बॅलन्स करतोय, टेन्शनला. आणि ह्याचा काय, कंपोनंट mg sin थिटा परपेंडिक्युलर टू दी स्ट्रिंग इज द रेस्टोरिंग फोर्स आणि टेंडिंग टू दी इक्विलिब्रियम पोझिशन. एवढं लिहायचं. काय नाही, याचे 2 पॉईंट लिहिले तर काय एवढं अवघड नाही. आणि एवढंच मोठं लिहायचं हे पण गरजेचं नाही. ठीक आहे, पण लिहायचं हे महत्त्वाचं आहे. समजते का? मग आता ह्याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करू आपण. पहिले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. कुठून स्टार्ट होत आहे, दॅट इज रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स कोणता आहे, दॅट इज रिव्हर्स येतोय. त्यावेळेस mg sin थिटा आहे, पण कुठे येतोय तो, ऍट मेन पोझिशनला येतोय. ठीक आहे, म्हणून काय आलं, -mg sin थिटा. ठीक आहे, रेस्टोरिंग फोर्स. आणि ज्यावेळेस ही स्ट्रिंग मूव्ह ऑन होणार आहे त्याचा जो अँगल आहे तो <10 डिग्री मध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजे थिटा खूप निग्लेक्ट झाला, म्हणजे जणू 0.0001 आज एवढी व्हॅल्यू येणार. ज्यावेळेस आपण साइन थिटा जर घेणार, थिटाची व्हॅल्यू जर आपण पुट करणार <10 समजा साइन 5 डिग्री, दॅट इज 0.000 समथिंग काहीतरी. ठीक आहे, म्हणजेच काय करायचं आपल्याला, झिरोच घ्यायचं आहे त्याला. म्हणजेच थिटाला फक्त साइन थिटाला फक्त थिटा कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, नाव थिटा इज व्हेरी स्मॉल म्हणजेच काय घेणार, साइन थिटा इक्वल टू नियरली अबाउट थिटाच घ्या. ठीक आहे, साइन थिटाच्या जागी फक्त तुम्ही थिटा व्हॅल्यू पुट करा. म्हणजे काय नाही तर रेस्टोरिंग फोर्स इक्वल टू -mg थिटा. बट साइन थिटा म्हणजेच काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. थिटा तर इथं आहे, थिटाच्या अपोजिट साइड कोणची आहे, दॅट इज हे BA. इथे तर परपेंडिक्युलर आहे ना, बरोबर का? हे परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलरच्या ऑपोजिट साइड ऑपोजिट हे असतं. परपेंडिक्युलर म्हणजे 90च्या ऑपोजिट काय असतं, दॅट इज हायपोटेन्यूस असतं. आणि साइन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, म्हणजे थिटाला मी कसं लिहू शकतो, वेअर थिटा इक्वल टू अपोजिट साइड दॅट इज हे डिस्टन्स x म्हणजे x येणार बाय हायपोटेन्यूस म्हणजे l येणार. ठीक आहे, x बाय l. कारण साइन थिटाच घ्यायचं आहे. थिटा म्हणजेच काय होता, साइन थिटा.
साइन थिटा म्हणजेच काय असतं एक्स बाय एल, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ठीक आहे, ती व्हॅल्यू पुट केली. आता ही व्हॅल्यू अशात पुट करा. इथे इक्वेशन 1 टाकतो, पुट इन 1 इक्वेशन 1. ठीक आहे, म्हणजे काय ना फोर्स इक्वल टू मायनस एम जी, थिटाची व्हॅल्यू एक्स बाय एल, एक्स बाय एल. ठीक आहे, हे इक्वेशन देतो सेकंड. नाव आता ह्याच्यामध्ये काय काय करायचं बघा. एम जी एल आर कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे, हिअर एम जी अँड एल आर कॉन्स्टंट. मग हे कॉन्स्टंट मी बाजूला काढून टाकतोय. ठीक आहे, म्हणजे फोर्स काय येणार, दॅट इज फोर्स इक्वल टू मायनस एक्स येणार. समजते का, हे जे कॉन्स्टंट आहे ते मी बाजूला काढून टाकलं, म्हणजे ऍक्च्युअली व्हॅल्यू काय येणार, दॅट इज मायनस एक्स. डिस्प्लेसमेंट काय होतं निगेटिव्ह साईडला, म्हणजेच काय असणार, द रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली proportional to the displacement in opposite direction. ठीक आहे, एवढं तर काढलं आपण. आता काय करायचं बघा. आता पिरियड ऑफ दी ऑसिलेशन घ्या लागेल. आता ह्याचं पिरियडचा फॉर्म्युला काय अगोदर झालेला आहे आपला. तिसरा कन्सेप्ट असेल आय थिंक. ठीक आहे, जर व्हिडिओ कंटिन्यू बघत असेल तर तुम्हाला समजेल. तिसरा असेल व्हिडिओ होते. पिरियड ऑफ ऑसिलेशन. हा, पिरियड ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला काय, टी इक्वल टू काय ना, टी इक्वल टू दॅट इज 2 पाय अपॉन ओमेगा. आणि ओमेगाला कसं लिहू शकतो आपण, दॅट इज 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजेच काय, ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ओमेगा म्हणजेच काय असणार आहे, ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. काहीतरी पिरियड ऑफ दी ऑसिलेशन आहे ना, बघा तिथे डेफिनेशन आहे. डेफिनेशन कोणचे तिथं, ह्याची एक डेफिनेशन आहे ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर अजून एक डेफिनेशन आहे पिरियडची. पिरियडच्या अगोदर काहीतरी होतं मोशन ऑफ द पिरियड. त्या कन्सेप्टमध्ये हे दिलेलं आहे, टी इक्वल टू 2 पाय अपॉन रूटमध्ये ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे तिथं. आता काय करायचं बघा. हां, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढे मी बाजूला लिहितो वाटलंच तर. ठीक आहे, पटकन काढा स्क्रीनशॉट. हे रफ करतो मी इथलं. ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, इथं थर्ड इक्वेशन देतो. ओके, आता काय करायचं, हां इथं काय काढलं तर आपण, फोर्स इक्वल टू ही व्हॅल्यू काढलं होतं. त्याच्यानंतर मायनस एम जी एक्स बाय एल. फोर्स म्हणजेच काय, मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे इथे ना मास इंटू ॲक्सलरेशन मायनस एम जी एक्स बाय एल. ठीक आहे, एम एम गेट कॅन्सल, ए इक्वल टू मायनस जी एक्स बाय एल. ठीक आहे, एक्स जो आहे तो मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड, म्हणजे त्यानं ए बाय एक्स इक्वल टू मायनस जी बाय एल. ठीक आहे, हे रफ करतो. ह्याचं काय आता गरज नाही लागणार. बघा, ए अपॉन एक्स म्हणजेच काय, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ काय, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इक्वल टू ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट दॅट इज ए अपॉन एक्स इक्वल टू. हा, नेगेटिव्ह कन्सिडर करायचं नाही, कारण इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड घ्यायचं आपल्याला. मग त्यावेळेस आपली नेगेटिव्ह व्हॅल्यू कॅन्सल होणार. ठीक आहे, निग्लेक्ट केलेले नेगेटिव्ह टर्मला, फक्त काय घेतले पॉझिटिव्ह टर्म जी बाय एल. म्हणजे काय येणार, ए बाय एक्सची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू जी बाय एल येणार. ठीक आहे, हे कुठं पुट करणार, पुट इन इक्वेशन थर्ड. ठीक आहे, थर्ड मध्ये काय ना, पिरियड ऑफ द ऑसिलेशन इज इक्वल टू 2 पाय अपॉन
ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट दॅट इज g/l. ह्या l वर जाणार म्हणजे रूटमध्येच आहे, म्हणजे t इक्वल टू 2π रूटमध्ये. आता ही व्हॅल्यू जर मला वर लिहायचं असेल तर याचा रेसिप्रोकल होणार. ऑब्विसली कन्सेप्ट माहिती पाहिजे मॅथमॅटिक्सची. ठीक आहे, इथे येणार l/g. ह्या l वर जाणार, g खाली जाणार. ओके, दिस इज द पिरियड ऑफ द ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. दिस इज एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. ठीक आहे, हे डिराइव्ह करायला तुम्हाला विचारू शकता. आणि ह्याचे कंक्लूड काय आहे? हा, पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ and inversely proportional to the square root of the gravitational force. ठीक आहे, acceleration due to gravity. बघा परत एकदा सांगतो, ह्याचे कंक्लुजन काय आहे? जे काय तुम्हाला दिलेलं आहे थेअरीमध्ये ते मी आत्ताच कन्सेप्ट क्लिअर करतोय. काय काय? पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली proportional to the square root of length and inversely proportional to the square root of gravitational force. ठीक आहे, हे आत्ताच एक्सप्लेन करतोय आणि नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे व्यवस्थित. तिथं तुम्हाला 4 मार्क्सला विचारू शकतात आणि त्या मेथडनेच करा. ठीक आहे, एकदम इझिली दिलेलं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. टेक दिस स्क्रीनशॉट. हां, फिजिक्स सोबत मॅथ्स पण आपण शिकवत आहे. मॅथ्सचे पण व्हिडिओ अपलोड आहेत, वर आय आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, ते पण व्हिडिओ बघा. ठीक आहे, म्हणजे अप टू तुमचे किती मॅथमॅटिक्स 1चे 2 चॅप्टर क्लिअर झालेले आहे. तिसरं चालू केलेलं आहे ट्रिगोनोमेट्रिक. तुम्हाला हार्ड जात असेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा, तो पण लय इझी वेमध्ये सांगितलेला आहे. आणि लेसन बोलते ते मॅथ्स 2मध्ये सेकंड लेसन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट नाही केला. हे झाल्यावर ट्रिगोनोमेट्रिक झाल्यावर लगेच स्टार्ट करणार. ठीक आहे, त्याच्यात काही डाऊट नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल घेणार नाही लवकर, पण आपल्याला थोडं फिजिक्समुळं पाठीमागं राहिलेलं आहे. फिजिक्स आणि 10th स्टँडर्डमुळं. ठीक आहे, जे कोणी तुमचे फ्रेंड असतील त्यांना पण सांगा. ओके.